आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी भगवतीचे 3.5 शक्तिपीठ आहे। त्यापैकी 3 शक्तिपीठ हे पूर्ण आहे आणि 1 शक्तिपीठ हे अर्ध आहे। तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे, कोल्हापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे, माहूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे, पण सप्तशृंगी मातेचे शक्तिपीठ हे अर्ध आहे। कारण का? ज्या शक्तिपीठासमोर भगवान शंकराचं मंदिर आहे ते पूर्ण शक्तिपीठ आहे आणि ज्या शक्तिपीठासमोर भगवान शंकराचं मंदिर नाही ते अर्ध शक्तिपीठ आहे। म्हणून तुम्ही तुळजापूरला गेल्याच्या नंतर बघा, भवानी मातेसमोर भगवान शिवाचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण शक्तिपीठ आहे। तुम्ही कोल्हापूरला गेल्याच्या नंतर बघा, लक्ष्मी मातेसमोर भगवान शिवाचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण शक्तिपीठ आहे। तुम्ही माहूरला गेल्याच्या नंतर बघा, रेणुका मातेसमोर भगवान शिवाचं मंदिर आहे म्हणून ते पूर्ण शक्तिपीठ आहे। पण सप्तशृंगी मातेसमोर भगवान शिवाचं मंदिर नाही म्हणून ते अर्ध शक्तिपीठ आहे। जेथे शक्ती एकटी आहे ते अर्ध शक्तिपीठ आहे आणि जेथे शक्ती बरोबर शिव आहे ते पूर्ण शक्तिपीठ आहे।